विविध शहरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। वांद्रे शासकीय वसाहतीमधील गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भूखंडासाठी निकष ठरवण्यासाठी समिती गठीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समिती गठीत करण्याचे दिले आदेश। आमदार डॉक्टर अतुल भोसलेंनी कराड तालुक्यामधील पाणी टंचाईचा आढावा घेतला। तालुक्यामधील 42 गावांचा पाणी टंचाई आराखड्यामध्ये समावेश, उपाययोजना करण्यात येणार। नाशिकमधील विस्कळीत पाणी पुरवठा आजपासून सुरळीत होणार। गंगापूर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार। नागपूर गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या खासगी कंपनीकडून कर्मचारी पदभरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल। नाशिक मनपाची वृक्षतोड छाटणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन सेवा। पालिका प्रशासनाकडून उद्यान विभागासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित। HSRP नंबर प्लेटच्या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका। गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेटचे दर जास्त का? जनहित याचिकेमध्ये विचारला सवाल। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये नवीन प्रीपेड मीटर लावण्यासाठी कंत्राटदाराची बळजबरी। मीटर लावण्यास बळजबरी केल्यास आंदोलनाचा इशारा। सुरळीत सुरू असलेले मीटर जैसे ते ठेवण्याची मागणी। कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला डोंबिवली माणकोली पुलाचा रस्ता खचला। MMRDA मार्फत तातडीनं चौकशी सुरू। वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। अहिल्यानगरमध्ये 1 कोटी रुपयांचा बेकायदा दारूचा साठा जप्त। अहिल्यानगर दौंड मार्गावर स्थानिक गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई।